मिरजेत श्रीमंत बाळासाहेब ज्युबिली लायब्ररीच्या वतीने 16 जानेवारीपासून सरस्वती व्याख्यानमाला. सुरेश आवटी. मिरज वृत्त. येथील श्रीमंत बाळासाहेब ज्युबिली लायब्ररी सरस्वती मंदिर मिरज यांच्या वतीने सरस्वती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सुरेश बापू आवटी यांनी पत्रकार परिषदेत दिली. मंगळवार 16 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील भविष्यावर बोलू काही या विषयावर व्याख्यानमालेतील पहिले पुष्प गुंफणार आहेत. बुधवार 17 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता प्राध्यापक गणेश शिंदे हे जगणे सुंदर आहे या विषयावर व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प गुंफणार आहेत. गुरुवार 18 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता डॉक्टर प्रीती शिंदे या सुसंस्कार काळाची गरज या विषयावर व्याख्यानमालेतील तिसरे पुष्प गुंफणार आहेत. मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृहात 3 दिवस ही सरस्वती व्याख्यानमाला पार पडणार असून मिरज शहरातील सर्व नागरिकांनी या सरस्वती व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा असे आवाहनही संस्थेचे अध्यक्ष सुरेश बापू आवटी यांनी केले. यावेळी माजी नगरसेवक निरंजन आवटी उपस्थित होते. दर्पणकार न्यूजसाठी सूर्यकांत कुकडे मिरज. ज्युबिली लायब्ररी सरस्वती मंदिर मिरज यांच्या वतीनं सरस्वती व्याख्यानमाला 2024 हे आमच्या लायब्ररीच्या वतीनं मिरज शहरामध्ये दिनांक 16/1/2024 मंगळवार, दिनांक 17/1/2024 बुधवार आणि दिनांक 18/1/2024 गुरुवार असे 3 दिवस व्याख्यानमाला लायब्ररीच्या वतीने आयोजित केलेले आहे. बालगंधर्व नाट्य मंदिर मिरज येथे सायंकाळी 5 वाजता या व्याख्यानमालामध्ये प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील सर यांचं 16/1/2024 रोजी सायंकाळी 5 वाजता भविष्यावर बोलू काही या विषयावर यांचा व्याख्यान आपण आयोजित केलेलं आहे. बुधवार दिनांक 17/1/2024 रोजी सायंकाळी 5 वाजता प्राध्यापक गणेश शिंदे जगणे सुंदर आहे या विषयावर व्याख्यान आयोजित केलेलं आहे. आणि गुरुवारी 18/1/2024 रोजी सायंकाळी 5 वाजता डॉक्टर प्रीती शिंदे सुसंस्कार काळाची गरज आहे असे हे राज्यामधल्या प्रमुख व्यक्तींचे आपण व्याख्यानमाला आयोजित केलेले आहे बालगंधर्व नाट्यगृह मिरज येथे. आणि पहिल्यांदाच आम्ही लायब्ररीच्या वतीनं सरस्वती व्याख्यानमाला 2024 ही पहिल्यांदाच साजरी केल्यामुळं सगळ्या मिरज शहरातील आजूबाजूच्या सर्व लोकांना श्रोत्यांना याचा लाभ घेण्याच्या दृष्टिकोनातून ही व्याख्यान आयोजित केलेली आहे. तरी ह्या व्याख्यानमालाला सर्व नागरिकांनी लायब्ररीच्या सभासदांनी सर्व संस्थांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे अशी मी विनंती करीत आहे. आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क. या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका.